नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठापासून आणि भाज्यांचा वापर करून व्हेज टिक्की कशी बनवायची ते बघणार आहे। तर इथं मोठ्या भांड्यामध्ये मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। वजनी हे 225 ग्रॅम आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ, 1 चिमूट बेकिंग सोडा, त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे 2 चमचे तेल, आणि इथे पाऊण कप आपण उकडलेला बटाटा घेतलेला आहे। हा बटाटा मी किसून घेतलेला आहे, त्यामुळे पटकन असं आपलं पीठ मळता येईल। आधी आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर बटाट्यामध्ये भरपूर ओलसरपणा आहे आणि होता, त्यामुळे काय झालं की हे पीठ बरंचसं आपलं मळलं गेलेलं आहे। आता इथं पाणी घेतलेलं आहे, ते पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करून आपण जसं पराठ्याला पीठ मळतो अगदी तसं आपल्याला पीठ मळायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण हे बाजूला ठेवू। तर बघा, स्टफिंगसाठी आता आपण इथे एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप किसलेलं गाजर, अर्धा कप इथं फ्लावर किसलेला आहे, त्यानंतर अर्धा कप इथे ढोबळी मिरची एकदम बारीक कट करून घेतलेली, त्यानंतर 2 हिरवी मिरची बारीक कट केलेली, 2 चमचे कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ। आपण फार असे मसाले वापरणार नाही आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता एक महत्त्वाची टिप, ज्यावेळेस आपल्याला लगेचच टिक्की बनवायची आहे त्यावेळेसच मीठ टाकायचं आहे, नाहीतर आधीच जर टाकून ठेवलं तर याला खूप पाणी सुटेल। तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ। तर बघा, अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता जे आपण पीठ मळलेलं आहे त्या पिठाचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहे। इथे चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे आणि त्यावर आता आपण हे चौकोनी आकारामध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तर बघा, इथे लाटण्याला सुद्धा मी तेल लावून घेते। तर बघा, आपल्याला आता अशा पद्धतीने लाटून घ्यायचे आहे। खूप आपल्याला पातळ करायची नाही, आपल्याला जाड ठेवायचे आहे। आता मी लाटल्यानंतर तुम्हाला दाखवते कितपत लाटायचे आहे ते। तर बघा, अशा पद्धतीने आपण जाडसर लाटून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता हा आपल्याला चॉपिंग बोर्ड अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला यावर भाज्या टाकून घ्यायच्या आहे। अतिशय सुंदर लागतात। तुम्ही एकदा मुलांसाठी किंवा सर्वांसाठीच एकदा बनवून बघा, मुलं हेच मागतील। आता इथे मी गाजर, फ्लावर, ढोबळी टाकलेली आहे। तर तुम्हाला ज्या भाज्या आवडतील, कोबी असो किंवा यामध्ये तुम्हाला मेथीची भाजी, पालकची भाजी, हे सुद्धा यामध्ये टाकता येईल। जे जे मुलं खात नाही ते भाज्या यामध्ये तुम्ही वापर करू शकता, म्हणजे मुलं अशी आवडीने खातील। बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे भाज्या ह्या सर्व इथे अशा ठेवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे। लाटण्याने नाही फिरवायचं, हातानेच फिरवलं किंवा प्रेस करून घेतलं तरीही चालेल। बघा, अशा पद्धतीने आता आपण भाज्या सगळ्या यावर ठेवून घेतलेल्या आहे आणि हाताने प्रेस करून घेतलेला आहे। तर बघा, भाज्या लावल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने रोल करायचा आहे। खूप सोपी रेसिपी आहे, झटपट होते। एकदा भाज्यांची तयारी करून घेतली आणि अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा, थोडासा प्रेस करायचा।
आणि गव्हाचं पीठ, भाज्या सर्व हे पौष्टिक आहे, त्यामुळे चवीला सुद्धा छान लागतं. अजिबात कंटाळा करणार नाही. मुले हे रोज रोज मागून घेतील तुमच्याकडून, रोज बनवायला सांगतील. एवढं सोपं आहे आणि खायलाही चविष्ट आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे. आणि परत एकदा फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे जी खालची बाजू आहे ती पूर्णपणे चिकटून जाईल आणि मध्यभागी जो जाड भाग असतो तो सुद्धा पातळ होईल. बघा अशा पद्धतीने. आता साईडची जी तोंड आहे ती आपल्याला दुमडून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण रोल करून घेतलेला आहे. तर आता साईडची कड ही आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता तुम्हाला किती छोटी मोठी त्यानुसार ठेवायचं आहे. बघा 2 पेऱ्या इतके आपल्याला हे माप ठेवायचं आहे. बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर बघा कट करून घेतलेला आहे आणि त्या आता फक्त आपल्याला हातावर घ्यायचा आणि फक्त अशा पद्धतीने प्रेस. कट केल्यानंतर हातावर घेतल्यावर फक्त आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, बाकी काही करायचं नाही. आता आपण एका ताटामध्ये हे ठेवून घेऊ. अशा पद्धतीने सर्व टिक्की बनवून घेऊ. बघा अशा पद्धतीने. तर इथे सर्व टिक्की आपली बनवून तयार आहे. आता आपण शॅलो फ्राय करणार आहे. तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा करू शकता किंवा तुम्ही पूर्ण डीप फ्रायसुद्धा करू शकता. कमी तेलकट हवं आहे तर आपल्याला कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करायचं आहे. तर चला शॅलो फ्राय करून घेऊ. तर बघा गॅसवर पॅन ठेवलेला आणि पॅनमध्ये आपण 4 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला ही टिक्की शॅलो फ्राय करायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे आणि खरपूस अशी सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. चवीला अप्रतिम लागते. एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. माझ्या चॅनलला पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब जरूर करा. तर बघा मंद गॅसवर 2-3 मिनटे आपण हे शॅलो फ्राय केलेली आहे. आता आपण पलटी करून घेऊ. वा मस्त छान असा कलर आलेला आहे. आता ही खालची बाजूसुद्धा अशाच पद्धतीने आपण शॅलो फ्राय करून घेऊ. तर तुम्ही इथे बघू शकता दोन्ही बाजूने सुद्धा खूप छान असं शॅलो फ्राय झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता मस्त. आता हे आपण काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले आहे ते अशा पद्धतीनेच आपण शॅलो फ्राय करून घेऊ. बघा जवळून दाखवते. खूप छान असे झालेले आहे. खमंग खरपूस असे शॅलो फ्राय झालेले आहे. आता हे आपण काढून घेऊ. तर व्हेज टिक्की आपली खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे तुम्ही शॅलो फ्राय करा किंवा बेक करा किंवा डीप फ्राय करा. खूप सुंदर अशी ही लागते आणि खरपूस अशी ही शॅलो फ्राय केलेली आहे. तर कधी बनवता? आता सुट्ट्या आहे मुलांना आणि घरामध्ये सारखं कोणी ना कोणी चालू असतं. तुम्ही स्टार्टर म्हणून बनवू शकता, नाश्त्याला बनवू शकता, जेवणासाठी सुद्धा बनवू शकता. नक्की बनवून बघा. सोपी पद्धत आहे आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.